या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील श्री क्षेत्र प्रयाग चिखली येथे पंचगंगेच्या मूळ संगमावर मकर संक्रांतीच्या पवित्र योगावर बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासून स्नान पर्वकाळास प्रारंभ झाला होता. चालू वर्षी मकर संक्रांती व षष्टीला एकदशी असा दुर्मिळ दुहेरी योग अनेक वर्षानंतर लाभल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. या पवित्र पर्वकाळात स्नान व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पुजारी समाधान गिरी गोसावी यांनी केले. बुधवारी दुपारी 3 वाजता पालखी मिरवणुकीने श्री दत्तात्रयांना संगमावर अमृत स्नान घालण्यात आले. यानंतर महाअभिषेक, महापूजा, महाआरती, दत्तयाग, भजन, धुनी प्रज्वलन, ध्वजारोहण व अन्नदान सेवा अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री क्षेत्र प्रयाग दक्षिण काशी. आज 14 जानेवारी 2026 माघ उत्सव हा सुरू झालेला आहे. मकर संक्रांतीला ज्यावेळी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी पुण्य पर्वकाळ हा मानला जातो. यावर्षी रवी, शुक्र, बुध ह्या ग्रहांची युती एकत्र आल्यामुळे हा महामाघ उत्सव 70 वर्षानंतर हा योग आलेला आहे. तसेच या ठिकाणी भाविकांनी त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले. त्यानंतर सकाळी विश्व कल्याणार्थ महायज्ञ हा आरंभ केलेला आहे. हा यज्ञ 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी अखंड 1 महिना हा योग राहणार आहे. तसेच या कालखंडामध्ये भजन, कीर्तन व अन्नदान ही सेवा सतत सुरू राहणार आहे. तरी या ठिकाणी 3 वाजून 5 मिनिटानंतर हा पर्वकाळ सुरू झाला. हा अमृतयोग सुरू झालेला आहे. तर या अमृतयोगाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा. तसेच हा योग पूर्ण 1 महिना हा 14 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. तरी सर्व भक्तांनी या योगाचा लाभ घ्यावा. 14 जानेवारीपासून सुरू झालेला हा महापुण्य पर्वकाळ 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून या कालावधीत दररोज आरती, महापूजा, भजन, कीर्तन, दत्तयाग तसेच विश्वकल्याणार्थ महिनाभर महायज्ञ व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वकाळात श्री क्षेत्र प्रयाग येथे मोठी यात्रा भरणार असून भाविकांसाठी खेळणी, खाऊ, प्रसाद व हॉटेल्सचे विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. भाविकांसह पर्यटकांनाही या यात्रेचा लाभ घेता येणार आहे. TV नेक्स्ट साठी पणाहून दत्तात्रय धडेल.